राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी नर्मदेकाठी जाऊन आरोग्यसेवेचा घेतला आढावा। नंदुरबार राज्यातील आदिवासी पाड्यांमध्ये आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असतानाच राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांसाठी एक वेगळा पायंडा पाडला आहे। त्यांनी थेट नर्मदा नदीतील बोट ॲम्ब्युलन्समध्ये बसून अतिदुर्गम भागातील भुशा येथील उकईपाडा गावामध्ये पोहोचत तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला। अशा प्रकारे थेट नर्मदा नदीच्या काठावर जाऊन बोट ॲम्ब्युलन्सची पाहणी करणारे ते राज्याचे पहिले आरोग्यमंत्री ठरले आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकोवा आणि तळोदा तालुक्यांच्या अतिदुर्गम भागातील आरोग्य समस्या अनेकदा चर्चेचा विषय ठरतात। या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी 2 दिवसांचा नंदुरबार दौरा करत विविध आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांना भेटी दिल्या। या दौऱ्यात त्यांनी केवळ रस्त्याने जाता येणाऱ्या भागांनाच नव्हे तर सरदार सरोवराजवळील भुशा पॉइंटपर्यंत पायवाटेने प्रवास करत बोट ॲम्ब्युलन्सची पाहणी केली। आरोग्यमंत्र्यांनी अचानक दिलेल्या भेटीमुळे ग्रामस्थ देखील आश्चर्यचकित झाले। त्यांनी बुधीबाई पावरा आणि वसंत पावरा या स्थानिक ग्रामस्थांशी थेट संवाद साधून बोट ॲम्ब्युलन्स सेवा आणि उपलब्ध आरोग्य सुविधांविषयी माहिती घेतली। त्यावेळी स्थानिकांनी दिलेल्या वेळेनुसार तरंगता दवाखाना गावात येत असल्याची आणि त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत असल्याची ग्वाही दिली। मंत्र्यांनी आरोग्यसेवेचा घेतलेला हा थेट आढावा पाहून स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। यावेळी आमदार आमशा पाडवी, आरोग्य विभागाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। आरोग्यमंत्र्यांनी या दुर्गम भागात कार्यरत आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक करत आवश्यक सुधारणांसाठी सूचनाही दिल्या। मराठी न्यूज नेटवर्क। नंदुरबार जिल्ह्यातल्या आरोग्य सेवेची पाहणी करणं आणि सूचना सुधारणा यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींबरोबर इथल्या लोकांशी संवाद करणं आणि सर्व PSCपासून आरोग्य विभागाच्या सर्व आस्थापनांची माहिती घेणं आणि त्या पद्धतीनं त्याच्या सुधारणा करण्यासाठी आज आपण दौरा आयोजित केलाय। आपण बघताय माझ्यासोबत आमचे आमदार आदरणीय आमशा पाडवीजी आहेत, त्याचबरोबर आमचे विजू भाऊ आहेत, डेप्युटी डायरेक्टर आहेत, आमच्या सामाजिक कार्यकर्ते आहेत। आपण भुशा पॉइंट की सरदार सरोवर की ज्याला आपण आता अलीकडच्या काळामध्ये सरदार सरोवर, पूर्वीचा नर्मदा सरोवर आणि आताचा सरदार सरोवर, या सरदार सरोवराच्या पलीकडच्या बाजूला असणाऱ्या भुशा पॉइंट मधल्या उकईपाडा या ठिकाणी आता आम्ही जाऊन आलो। याच बोटीतून जाऊन आलो आणि मला खूप समाधान वाटतंय आरोग्यमंत्री म्हणून की अशा या सगळ्या अडचणीच्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या सगळ्या नागरिकांच्यासाठी ही जी काय बोट आहे या बोटीतून अतिशय चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाची टीम काम करते। आज प्रत्यक्ष भुशा पॉइंटच्या उकाई पाड्यावरती आम्ही या बोटीतून गेलोय, तिथल्या नागरिकांशी संवाद साधला, त्यांना विचारलं आमचे लोक येत आहेत काय, आमचे लोक तुम्हाला सेवा देत आहेत काय, कारण 4000च्या आसपास तिथली सगळं पॉप्युलेशन आहे। तर त्या सगळ्याबद्दल सुद्धा तिथल्या सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। एक अतिशय चांगल्या पद्धतीने अडचणीच्या ठिकाणी सुद्धा आरोग्य सेवेचे कर्मचारी किती दक्षपणाने काम करतात यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याला ही जी बोट आहे तरंगती बोट आणि त्याचबरोबर या तरंगत्या बोटीच्या माध्यमातून होत असणारा दवाखान्याच्या सर्व वैद्यकीय सेवा देणारी आमची आरोग्य विभागाची टीम ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते। एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याकडे याला बघता येईल। मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।